रिलायन्स जिओने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित जिओ कॉइन्स आणलेत हे तर आपण ऐकलंच असेल, पण जिओ कॉइन म्हणजे नक्की काय आहे? तर जिओ युजर्सना त्यांच्या खरेदीवर रिवॉर्ड्स अर्थात सवलती मिळवण्यासाठी तयार केलेली एक सिस्टीम आहे. रिलायन्स जिओने ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमधल्या पॉलिगॉन लॅब सोबत जिओ कॉइन्स आणले आहेत. हे क्रिप्टो करन्सी नसली तरी जिओ कॉइन ही एक क्रिप्टोच्या ब्लॉकचेन सारखी रिवॉर्ड सिस्टीम आहे. पण हे जिओ कॉइन्स फ्री कसे मिळवायचे आणि वापरायचे कसे याबाबत अनेकांना प्रश्न पडलेत, तर यांची आज आपण उत्तर मिळवूया. आधी सांगितल्याप्रमाणे जिओ कॉइन्स हे इथेरियम लेयर 2 टेक्नॉलॉजीने तयार केलेले ब्लॉकचेन रिवॉर्ड टोकन आहे. आता जिओ क्रिप्टो करन्सी आहे का? तर अजिबात नाही. जिओ कॉइन्स हे क्रिप्टो करन्सी नाहीत. त्याची कोणतीही खरेदी विक्री होत नाही, म्हणजेच बिटकॉइन प्रमाणे ते ट्रेडेबल नाहीत. जिओ कॉइन कोणत्याही क्रिप्टो करन्सी एक्सचेंजवर खरेदी किंवा विक्री करता येत नाही. जगात बिटकॉइन हे लिमिटेड आहेत, पण जिओ कॉइन्स बॅकएंड टेक्नॉलॉजी असल्याने त्यांची संख्या ही अनलिमिटेड असण्याची शक्यता आहे. जिओ कॉइन्स हे जिओ ॲप वापरणाऱ्या लोकांसाठी रिवॉर्ड सिस्टीम सारखं काम करतं. शिवाय जिओ कॉइन रिलायन्स जिओची सर्व्हिस घेणाऱ्या लोकांसाठी बक्षीस देण्याचा एक मार्ग रिलायन्स जिओने शोधलाय. आता जिओ कॉइन्स कसे मिळवता येतात? जिओचं ॲप सर्व्हिसेस वापरल्यानंतर हे कॉइन्स आपल्याला मिळवता येतात. हे जिओ कॉइन्स अगदी फ्री मिळवता येतात. जिओ स्फिअर हे ॲप डाउनलोड करून जिओ कॉइन्स प्रोग्रामसाठी साइन इन करा. आता जिओ स्फिअर ॲपवरून आपल्याला काय काय मिळवता येणं शक्य आहे? तर जिओ स्फिअर ॲप ब्राउझरवरून व्हिडिओ गेम्स, आर्टिकल्स, म्युझिक, स्पोर्ट्स यांची माहिती घेता येते. जिओ समोरील इतर जिओ ॲप म्हणजे माय जिओ, जिओ सिनेमा, जिओ मार्ट यांसारखे लोकप्रिय ॲपसुद्धा यावरून वापरता येतात. आता जिओ कॉइन्सची खरेदी विक्री शक्य आहे का? तर जिओ कॉइन हे कुठेही लिस्टेड नाहीत, म्हणजेच कोणत्याही पब्लिक एक्सचेंजवर ते ट्रेड होत नाही. यामुळे याची खरेदी विक्री शक्य नाही. शिवाय रुपयासोबत त्याचं व्हॅल्यू ही जोडली जाऊ शकत नाही. एका रिपोर्टनुसार एका जिओचं मूल्य सध्या 43 रुपये आहे, पण हे ऑफिशियल नाही आहे. त्यामुळे ज्या कोणत्या वेबसाईटवरून तुम्हाला म्हणत असाल की जिओ कॉइन्स आमच्याकडे क्लेम करून पैसे मिळवता येतात, तर त्या सगळ्या फेक आहेत. आता जिओ कॉइन्स क्रिप्टो करन्सी होणार का? तर सध्या भारतात क्रिप्टो करन्सी व्यवहारांना सरकार त्यांच्या प्रॉफिटवर टॅक्स घेत असली तरी अधिकृत मान्यता दिलेली नाहीये. 2024 पर्यंत भारतात 1.60 कोटी क्रिप्टो इन्व्हेस्टर्स होते. त्या तुलनेत रिलायन्स जिओचे 47 कोटीहून अधिक ब्रॉडबँड कस्टमर्स आहेत. जर भविष्यात भारतात क्रिप्टोला अधिकृत मान्यता मिळाली तर सध्याच्या 47 कोटी लोकांच्या जीवावर रिलायन्स नक्की जिओ कॉइन सुद्धा लॉन्च होऊ शकतं. पण हे वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने क्रिप्टो करन्सीला सध्या तरी विरोध केला. जिओने अद्याप हे जिओ कॉइन कसे रिडीम करायचे हे उघड केलेलं नाहीये. मात्र जिओ मोबाईल ब्रॉडबँड रिचार्ज करण्यासाठी जिओ कॉइन रिडीम करता येतात. जिओ मार्टवर किराणा खरेदीसाठी, जिओ बीपी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी हे ऑफर म्हणून मिळवता येतात. आता जिओ कॉइनचं वेगळं पण काय? तर हे ब्लॉकचेन आधारित रिवॉर्ड्स आहेत. त्यामुळे सेफ, ट्रान्सपरंट रिवॉर्ड टोकन सिस्टीम आहे. फक्त जिओ ॲप वापरून जिओ कॉइन्स मिळवता येतात. यामुळे भविष्यात जिओ इकोसिस्टीममध्ये जिओ कॉइन्सचा वापर वाढण्याची शक्यता आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जिओ हे बिटकॉइन किंवा क्रिप्टो करन्सी